लोकनेते दाजीसाहेब रोहिदासजी पाटील जनसेवा पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आणि त्यामुळे उपस्थित सर्वच तोलामोलाचे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दाजीसाहेबांना अभिवादन करण्याकरता आलेले सर्व तोलामोलाची सर्व नेते मंडळी, माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित झालेले दाजीसाहेबांवरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारे आणि गेली 50 वर्ष ज्यांनी सर्वांनी दाजीसाहेबांना अत्यंत ताकदीने साथ दिली आणि दाजीसाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे साहेबांच्या बरोबर उभे राहिले, ते सर्व समोर माझ्या जमलेले माझे तोलामोलाचे सर्व बंधूंनो आणि भगिनी, की दाजीसाहेबांना जाऊन आता आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि साहेबांच्या आठवणी त्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये ह्या कायमस्वरूपी गेली वर्षभर आपण तेवत ठेवलेल्या आहेत. आमचा प्रयत्न हा आहे की साहेबांच्या नावाने जो ट्रस्ट आपण स्थापन केला आहे, या ट्रस्टच्या माध्यमातून साहेबांचं जे कार्य साहेब करत होते, 50 वर्ष अविरतपणे साहेबांनी जी सेवा या जिल्ह्याला दिली, तशाच प्रकारची सेवा आणि तेच कार्य या ट्रस्टच्या माध्यमातून पुढे चालू राहिलं पाहिजे. आणि ह्या ट्रस्टला एक पुरस्कार साहेबांच्या नावाने दरवर्षी आपण दिला पाहिजे आणि ह्या पुरस्काराकरता साहेबांसारखंच काम करणारं असं एखादं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल, अशा व्यक्तीला जर आपण पुरस्कार दिला तर पुढच्या पिढ्यांना साहेबांचं हे कार्य अजून जास्त चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी माहीत राहील. दाजीसाहेब जवळपास 7 टर्म या मतदारसंघामध्ये आमदार राहिले, मंत्री राहिले, त्यांनी अनेक कार्य केले, अनेक कार्य दाजीसाहेबांच्या नावावरती लिहिले गेले. की दाजीसाहेब हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी अगदी लहानातला लहान जरी माणूस असेल तरीसुद्धा कधी कोणाला अरे कारेची भाषा वापरली नाही, प्रत्येकाला अहो काहोमध्येच दाजीसाहेब बोलले. मला आजसुद्धा मंत्रालयामध्ये जेव्हा मी मंत्रालयात कामानिमित्त फिरत असतो तेव्हा अनेक लोक मला भेटतात, ते मला म्हणतात की ते मंत्री असताना आम्ही जरी शिपाई होतो तरी दाजीसाहेबांनी आम्हाला अहो काहोमध्येच विचारलं आणि त्यामुळे तो सन्मान त्या माणसाच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहतो. 1978 जेव्हा पहिल्यांदा ते आमदार झाले तेव्हा त्यांनी आमदार झाल्याबरोबर विधानसभेमध्ये जे पहिलं भाषण केलं त्याची माहिती आम्ही काढत होतो. तर पहिल्या भाषणामध्येच दाजीसाहेबांनी अक्कलपाडा धरणाचा उल्लेख त्या ठिकाणी स्वतःच्या पहिल्या भाषणामध्ये केला. हे मला त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. आज धरण पूर्ण झालं आहे, फार मोठा संघर्ष त्या धरणामध्ये झाला, अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागलं. मला चांगलं आठवतं की दाजीसाहेब जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचे तेव्हा ह्या खानदेशाच्या अनुविशेषाविषयी किंवा आमच्या मागासलेपणाविषयीच प्रत्येक भाषणामध्ये बोलायचे. दाजीसाहेबांनी भाषणामध्ये आमचा मागासलेपणा, आमचं हक्काचं पाणी आणि आमचा अनुशेष ह्या विषयावरती भाषण करत असताना सुलवाडी जामसा योजनेचा उल्लेख केला. पण त्यांनी ते जाणीवपणे सांगितलं की या खानदेशामध्ये आमच्या मागासलेपणाला जाणूनपणे मांडणारा नेता कोणी असेल तर तो रोहिदास पाटील आहे, हे त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ही सुलवाडी जामसा योजना जेव्हा आम्हाला पूर्ण होताना दिसते तेव्हा आणि 2014 जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात त्यानंतर जेव्हा आम्हाला डोळ्याला दिसतं की हे सर्व प्रकल्प पूर्ण होताना आम्हाला दिसतं आहे, तेव्हा आम्हाला जाणवतं की दाजीसाहेबांच्या विचारांवरती काम करणारे लोक कोणी असतील तर ते खरं देवाभाऊच्यासारखे लोक या ठिकाणी साहेबांच्या विचारांनी काम. शेवटचं एकच सांगतो की दाजीसाहेबांनी जो विचार आपल्याला दिला आहे, दाजीसाहेबांनी चुडामण अण्णांनी जो एक सेवेचा वारसा आमच्या पुढे ठेवलेला आहे, हा सेवेचा वारसा पुढे नेऊन घेण्याचं काम आम्हाला सर्वांना करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात की धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडले सार असारते. या धर्मनीतीच्या व्यवहारामध्ये जेव्हा माणूस धर्माने वागतो, धर्माच्या नीतीप्रमाणे वागतो, तेव्हा तो फक्त चांगलंच घेतो आणि वाईट जे आहे ते सोडून देतो.